बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत. काल अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आपण समजून घेणार. बाप्पा, काल नेमकं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि तुम्ही अजित पवारांना फोन केला होता. नेमकं काय सत्य त्या पाठीमागे? अमोल मिटकरी साहेब हे जर समजा अजितदादाच्या इथं अमोल मिटकरी नावाचा कोणी ऑपरेटर आहे का हे मला माहीत नाही. अमोल मिटकरी आहेत कोण, पहिल्यांदा ते तपासलं पाहिजे की या ऑपरेटरला माहीत असतं की कुणी काय केलं तिथल्या टेलिफोन ऑपरेटर. मग हे टेलिफोन ऑपरेटरचं काम करतात का की यांनी की कुणाचंही करायला. मी पहिल्यांदा विनम्र असं या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठीची संधी दिली. बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्यांनी दिलेला जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला पात्र करण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या माझ्या 72 जनतेनं, स्वाभिमानी जनतेने केलेलं आहे. त्याच्यामुळं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचाच पाईक आहे आणि या जनतेचा नौकर आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठंही काही या जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असं मी माझ्या आयुष्यात वागणार. म्हणजे फोनमधलं काय, फोन माझ्यावर तथ्य काय आहे? मी तुम्हाला 10 वेळेस सांगितलं की दखलपात्र माणसावर विचार. दखलपात्र माणसाचं विचारलं काही तर बोलता येते विनाकारण. काय आता सांगितलं ना मी की मी शेवटच्या क्षणापर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा विश्वास कुठेही डोळ देणार नाही. पण त्यांचं म्हणणं होतं की कॉल केला होता का नव्हता केला. मी काय म्हणतो, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारू शकता. त्यांनी सांगितलं आहे ना दखलपात्र माणसावर मी बोलेन. ज्यांनी दखलपात्र असेल त्यांनी काय म्हणलं, त्यांनी काय करतात ह्याच्यावर नाही, त्यांच्या दखलपात्र माणसावर बोल. उमेश पाटील यांनी देखील तसंच पुन्हा आरोप केला गेला की तुम्ही त्यांच्या ओळीला कधी जाऊन बसताल आणि रोहित पवारांची भाषा आता हे बोलू लागली. आता यांची जी काय वळ आहे, वळ राहिली का? वळ किती माणसाची असते? एका माणसाची असते का? लाईनला कमीत कमी 1-2 अनेक वचनी आकडा असेल, वळच राहिली नाही. तर वळ काय म्हणतात उमेश पाटलांना अगोदर वळ लावा म्हणावं आणि त्याच्यानंतर कोण कोणाच्या इथं बघू द्या, पुन्हा बघूयात. आणि कारखान्याच्या बाबतीत बोलताना जी काय बोलले होते त्यांचा विषय आता बाकी बोलेल मी नंतर. पण आजच्या विषयात उमेश पाटील साहेबाला अगोदर वळ तयार करायला हवं, त्याच्यानंतर बघू. मात्र दुसरा आणखी एक विषय काल तुम्ही बोलले होते की माझ्या विजयामध्ये धनंजय मुंडेंचा देखील वाटा आहे, सुरेश दसांचा वाटा आहे. नेमका काय वाटा आहे, कसा वाटा आहे? मी काय बोललो होतो ह्याचा विपरीत परिणाम विपर्यास करू नका. विषय मी काय सांगितलं होतं की त्यांचे आभार मानले होते माझ्या विजयात नाही. मी त्यांचे आभार मानले आणि मी आज या आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे आभारच मानणार आहे. धनंजय मुंडे साहेबाचेच आभार आहेत. एवढंच असेल, एवढंच आजच्या दिवशी काफी आहे. त्याच्यानंतर मात्र धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील, या तुम्ही केलेल्या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली की त्यांनी तुम्हाला आतमधून सहकार्य केलं का, कशा पद्धतीने सहकार्य करा अशी देखील चर्चा उठवली जाते. नेमकं काय आहे हे सगळं? आता तुमचे काय सांगतो, तुमचे तसे धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे तुमचे खास मित्र आहेत. माझे मित्र 100% ते होतेच आहेत, राहतील का नाही माहीत नाही. पण मला जे झालं ते बोलायला मी असं कशाला घाबरू किंवा कशाला काय करूयात. जे आहे तो विषय आहेच आहे. या सर्व गोष्टी करताना आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आदरणीय माजी मंत्री सुरेश धस असतील यांचे मी आभार मानले. तर आभार मानलेतच. का मानले त्यांच्या जीवाला माहीत आहे मी का आभार मानतोय. ती ज्यावेळेस त्यांना जवळ आणखी पुढं काय येईल तेव्हा मी पुढचं सगळं बोलेल. पण आज मी त्या दोघांचे आभार मानणार. मात्र लीडचाही विषय घेतला होता की जी आष्टीमधली लीड आहे ती कमी आली आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला. हो बरोबर आहे ना, स्वाभाविकच आहे. मागच्या वेळेस मला किती लीड होती आष्टीमधून मायनस मी 71च होतो. आज किती झालं आहे 32, 32,000. म्हणजे एवढी जी लीड कमी झाली 39,000ची, त्याच्यात आभारच आहे सुरेश दसांची. काय चुकतं, मी आभार मानणार या दोघांचे. ह्यांनी जर त्याच्यावर तुम्हाला काय बोलते सांगू द्या, मग त्याच्यानंतर मी पुढचं सांगेल. त्यांना जर आणखी जर जास्तच आहे तर मी सर्व सांगेल का आभार मानतोय ते. मी जनतेला बी कळू देत ना. आणि तुम्हाला विशेष जबाबदारीनं सांगतो आज मीडियाला सर्वांना, मी त्यांचे आभार मानलेत म्हणूनच ही ट्विट आहे. ओके, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नेमका शेवटचा बाप्पा, आज आमरण उपोषण चालू आहे जरांगे पाटलांचं. अनेक खासदार त्या ठिकाणी येऊन भेटून गेलेत. तुम्ही त्या ठिकाणी भेटीला जाणार आहात का? नेमका या उपोषणाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचा जो रखडलेला प्रश्न अनेक दिवसाचा, त्या अनुषंगाने तुम्ही कशी ही बाजू मांडताय? बघा, मी महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे या उपोषणाला पॉझिटिव्हली घेऊन लवकरात लवकर त्यांना जो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिखित स्वरूपात जो GR दिलेला होता त्याची अंमलबजावणी, त्याचं पूर्ण जी काही जे मसुदा दिला त्याचं गॅजेट
केलं का काय, त्याच्यानंतर जे त्यांनी केलं अर्धवट फसवलं, त्याच्यात त्याला पूर्णत्वावर ह्याची जबाबदारी या मुख्यमंत्री महोदयांची आहे. मुख्यमंत्र्यांनी ही काम पूर्ण केलं पाहिजे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे यांचा अंत आणि समाजाचा अंत त्यांनी बघू नये. मी त्या आंदोलनासोबतच आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील साहेबाला पण मी भेटायला जाणार. कुणी वरिष्ठ अधिकारी किंवा सचिव लेवलचा अधिकारी, कॅबिनेट मंत्री कुणीही त्या ठिकाणी गेलं ना. आज 5वा दिवस आहे. आपण जाणीवपूर्वक हे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकारला याची किंमत मोजावी लागेल. जर यांनी अंत पाहिला तर माफ करणार नाही येणारा काळ. त्याच्यामुळे सरकारने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मागणीवर त्यांनी काय ते बोललं पाहिजे. अमोल मिटकरी त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने बजरंग सोनवणे खासदार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.